नमस्कार. स्वागत आहे राशी संकेतमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीचे ऑगस्ट 2026 चे सविस्तर मासिक राशी भविष्य. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि श्रावण महिन्यातील विशेष योग याबद्दल पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार सामान्य संकेत जाणून घेऊया. ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय ठरू शकतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या महिन्यात अनेक नवीन कल्पना, नवीन प्रोजेक्ट आणि कामाच्या नव्या संधी तुमच्या समोर येऊ शकतात. विशेषतः मीडिया, लेखन, मार्केटिंग, विक्री, तंत्रज्ञान, सोशल मीडिया, कम्युनिकेशन किंवा कंटेंट क्रिएशन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना विशेष लाभदायक ठरू शकतो. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक पर्याय समोर आल्यामुळे नेमका कोणता मार्ग निवडावा याबाबत थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. प्रत्येक संधीचा नीट अभ्यास करा आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतरच पुढचे पाऊल उचला. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकते. योग्य दिशेने केलेले प्रयत्न आता सकारात्मक परिणाम देऊ लागतील. नवीन नोकरी, फ्रीलान्स काम किंवा अतिरिक्त प्रोजेक्ट शोधणाऱ्या व्यक्तींसाठी 10 ऑगस्ट नंतरचा काळ अधिक अनुकूल राहू शकतो. मुलाखती, व्यावसायिक चर्चा आणि नेटवर्किंगमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. बुध ग्रह संवाद कौशल्य वाढवत असल्यामुळे तुमचे बोलणे इतरांवर चांगला प्रभाव पाडू शकते. महिन्याच्या शेवटी एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून किंवा मार्गदर्शकाकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकते. हा सल्ला भविष्यातील करिअर निर्णयांसाठी उपयुक्त ठरू शकतो. या महिन्यातील करिअरचा मुख्य सल्ला असा आहे की पहिल्या आठवड्यात घाईघाईने निर्णय घेऊ नका. तुमच्या संवाद कौशल्याचा योग्य उपयोग करा आणि 10 ऑगस्ट नंतर मिळणाऱ्या संधीकडे विशेष लक्ष द्या. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत ऑगस्ट 2026 हा महिना स्पष्ट संवादावर भर देणारा ठरू शकतो. बुध ग्रहामुळे संवाद चांगला होईल, पण काही वेळा छोट्या गैरसमजांनाही वाव मिळू शकतो, विशेषतः महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. त्यामुळे कोणतीही गोष्ट मनात ठेवण्यापेक्षा जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे अधिक योग्य ठरेल. अविवाहित मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन लोकांना भेटण्याची किंवा मैत्रीतून नवीन नाते सुरू करण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रम, मित्रमंडळी, ऑनलाईन माध्यम किंवा कामाच्या ठिकाणी एखादी खास व्यक्ती भेटू शकते. विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता अधिक राहू शकते. विवाहित व्यक्तीने जीवनसाथीसोबत प्रामाणिक आणि खुला संवाद ठेवला तर नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. श्रावणातील सोमवारी एकत्रितपणे भगवान शिवाची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य वाढण्यास मदत होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे एकाच वेळी अनेक विचार मनात येऊ शकतात. त्यामुळे मानसिक ताण, बेचैनी किंवा झोप न लागण्याचा त्रास जाणवू शकतो, विशेषतः महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये मज्जासंस्था आणि श्वसन संस्थेशी संबंधित किरकोळ समस्या दिसू शकतात. त्यामुळे दररोज ध्यान, प्राणायाम किंवा योग करण्याची सवय लावणे फायदेशीर ठरेल. महिन्याच्या दुसऱ्या भागात मानसिक स्थैर्य वाढेल आणि शरीरातील ऊर्जा देखील सुधारू शकते. श्रावणातील उपवास करत असाल तर हलका पौष्टिक आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या. आरोग्यासाठी मुख्य सल्ला असा आहे की मानसिक ताण कमी करण्यासाठी रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. पुरेशी झोप घ्या आणि अतिविचार करण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत ऑगस्ट महिना सामान्यतः अनुकूल राहू शकतो. मात्र बुध ग्रहाच्या प्रभावामुळे विचार न करता खरेदी करण्याची किंवा अचानक गुंतवणूक करण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करणे आवश्यक राहील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. फ्रीलान्स काम, साईड इन्कम, कमिशन, लेखन, कंटेंट क्रिएशन, कन्सल्टिंग किंवा ट्रेडिंगशी संबंधित व्यक्तींना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. श्रावण महिना 30 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मानसिक शांतता आणि योग्य निर्णय क्षमता वाढवण्याचा काळ मानला जातो. श्रावणातील 4ही सोमवार भगवान शिवाची पूजा करणे शक्य असल्यास काही वेळ मौन पाळणे शुभ मानले जाते. विशेषतः 24 ऑगस्टचा सोमवार करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल मानला जातो. या महिन्यात काही सोपे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि शक्य असल्यास काही वेळ मौन पाळा. प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाची पूजा करून हिरव्या रंगाच्या वस्तूचे दान करा. मानसिक शांततेसाठी दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी किमान 1 दिवस शांतपणे विचार करा.
तसेच अचानक खरेदी टाळण्यासाठी महिन्याचा खर्च आधीच लिहून ठेवण्याची सवय लावा. एकूणच ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, प्रभावी संवाद, अतिरिक्त उत्पन्न आणि मानसिक स्पष्टता घेऊन येणारा ठरू शकतो. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा महिना अनेक बाबतीत प्रगतीचा ठरू शकतो. जर तुमची रास मिथुन असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सविस्तर मासिक राशी भविष्यासाठी राशी संकेतला सबस्क्राईब करा. धन्यवाद.